परत ह्याचे सरपंच आहेत. तर सगळ्यांना आपल्याकडे ह्या मागील 2-4 दिवसापासून बिबट्याचं वावर आहे असा फोन येतो. तर त्यावेळेस बऱ्याच वेळेस काय होतं की दुसरे पण प्राणी रात्रीचे, आता लाईट सरांना जसं सांगितलं की लाईटचा विषय आपल्याकडं, लाईटला आणि आपल्याकडे बऱ्यापैकी बागायती आहे सगळी, म्हणजे भाजीपाला क्षेत्र भरपूर असल्यामुळं लाईट आली की जावंच लागतंय आपल्याला. तर ते कसं होतंय की लाईट आली, रात्रीची बॅटरी असली आपल्याकडे, आपण एकटे असतो, एक तर आपण मोबाईल चालू नसतो, आपला काही नसतंय, आवाज आला का आपण दचकतो आणि दिवसभर ऐकलेलं असतंय की इकडे बिबट्या आहे, इकडे बिबट्या आहे. आणि जसं सरांना सांगितलं तसं की महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रभर आजचा आता आष्टीच्या आमदार साहेबांना सांगितलं की त्यांच्या मतदारसंघात एक 200 ते 250 बिबटे आहेत म्हणलेले. तर बिबटे नाही असा विषयच नाहीये, आपल्या भागात बिबट्या आहे. फक्त कसं आहे, प्रत्यक्षात बघितलं आणि कधी कधी काय होतं, आता त्याची ते पेरिफेरी 25 स्क्वेअर किलो. तर आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं काळजी घेणं म्हणजे लहान मुलं आणि वयस्कर लोक यांची सगळ्यात आपल्याला जास्त काळजी घ्यायची. कारण की उघड्यावर स्वच्छात जाणं, ह्या गोष्टीला आपल्याला टाळणे. किंवा वयस्कर लोक काय होतं की बसले, आपण खाली बसलं आणि वयस्कर लोकांचं लहान मान आपण अशी खाली ठेवतो, म्हणजे बसलं का खाली करतात ते. तर तशा वेळेस ते गुडघ्या किंवा मांडीच्या लेवलला वाटलं तर त्याला वाटतं की हे शिकारीचं आपलं भक्ष आहे, त्या हिशोबाने तो बघतो आपल्याकडं. पण जेव्हा सरांना सांगितलं तसं की पूर्ण उभा राहिलोत आपण, तो आपल्याकडे जवळ येत नाही. आणि त्याची ऐकण्याची क्षमता, बघण्याची क्षमता, आपल्याला तो 100 वेळेस बघितलं, तो आपल्याला एकदाही दिसत नाही, तो आपल्याला 100 वेळेस बघतो. एवढी त्याची नजर, ऐकण्याची क्षमता. आपला थोडा बी आवाज असला का त्याला लक्षात येते की समोर काहीतरी आहे, तो लगेच बाजूला जातो. कशी आपण थोडक्यात उदाहरण घ्यायचं झालं तर, आपण जर पाय आपटत चाललं तर साप रस्ता सोडतो, थांबत नाही रस्त्यावर. तो कंपन चालू झाले का तर त्याला वाटते कोणतरी जाणार आहे, येणार आहे, तो बाजूला जातो. तसा प्रकार आहे.